नमस्कार, मी संदीप देसाई, TV9 विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। एका बाजूला ठाकरे गटाच्या नेत्यांमागे चौकशीचा फेरा लागतोय आणि दुसरीकडे भाजपने याआधी केलेल्या जुन्या आरोपांवरून विरोधक त्यांना घेरा घालतायत। याच वादामध्ये अजित पवार आणि नाना पटोलेंमध्ये सुद्धा जुंपलेली आहे। अजित पवार आणि नाना पटोलेंना एकेरी भाषेमध्ये उत्तर दिलंय, बघूया। राजन ताळमी संबंधात गेले काही महिने ही प्रक्रिया चौकशी सुरू होती। त्या दिवशी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाबरोबर राहिलो प्रमाणे त्या दिवसापासून माझी मानसिकता होती की मला हा त्रास होणार। हेच भाजपवाले त्यांचा विरोध करत होते। आता ते धरण फुटायला आलं। नानाला म्हणा, नाना तू किती पार्ट्या फिरून आलाय ते आम्हाला माहिती, कशाला शिकवतो मला। एकीकडे विरोधक आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये चौकशीचा ससेमिरा सुरू आहे आणि दुसरीकडे विरोधक भाजपच्या भ्रष्टाचार मोहिमेवर वॉशिंग मशीनचा आरोप करतायत। मागच्या 2 ते 3 महिन्यात कुणाकुणावर कारवाया झाल्या ते पाहूया। 11 ऑक्टोबरला बीडमध्ये कुटे ग्रुपवर छापा पडला। योगायोगानं त्याच्या महिन्याभरानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यामुळेच त्यांची केस बंद झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। तिरुमला ऑइल इंडस्ट्रीज त्या सुरेश कुटेवर बीड जिल्ह्यामध्ये धाड पडली। त्या सगळ्यांची चौकशी चालू होती, पण त्याच कुटे ग्रुपच्या माणसाने चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कमलाबाईचा स्कार्फ गळ्यात घालून घेतला। जसाही भाजपमध्ये प्रवेश झाला, कुटे ग्रुपची सगळी चौकशी बंद झाली। 15 नोव्हेंबरला नाशिकमधील ठाकरे गटाच्या अद्वै हिरेंना सूतगिरणी कर्जाच्या कथित गैरव्यवहाराच्या आरोपात अटक झाली। 17 डिसेंबरला ठाकरे गटाच्याच सुधाकर बडगुजरांच्या मागे पदाचा गैरवापर प्रकरणात एसीबी चौकशी लागली। 5 जानेवारीला शरद पवार गटातल्या रोहित पवारांच्या कंपन्यांवर ईडीचे छापे पडले। नंतर 9 जानेवारी मुंबईतील ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांवर ईडीचे छापे पडले। 17 जानेवारीच्या रात्री ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांना कथित खिचडी घोटाळ्यात ईडीनं अटक केली आणि 18 जानेवारीच्या सकाळी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींवर पुन्हा बेहिशोबी संपत्तीच्या आरोपात एसीबी चौकशी झाली। राजन ताळमी संबंधात गेले काही महिने ही प्रक्रिया चौकशी सुरू होती, तर त्याचा अंतिम रिपोर्ट येईपर्यंत कोणताही रिमार्क पास करणं मी अनुचित वाटते मला। त्या दिवशी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाबरोबर राहिलो प्रमाणे त्या दिवसापासून माझी मानसिकता होती की मला हा त्रास होणार। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्यासोबत मी राहिलेला आहे, राहणार आहे आणि आपल्याला न सांगितले की मरेपर्यंत राहणार आहे। ह्या अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून माझ्यावर कोणतीही चौकशी करू दे, काही कारवाई करू दे। विरोधकांनी अजित पवारांपासून ते काही महिन्यांपूर्वी शिंदे गटात गेलेल्या राहुल कनालांपर्यंत भाजपच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलेत। अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक, भावना गवळी, प्रताप सरनाईक, राहुल कनाल, यामिनी जाधव, अर्जुन खोतकर, यशवंत जाधव, संजय राठोड, आनंदराव अडसुळांसहित अनेक नेत्यांवर भाजपने जे आरोप केले होते ते पुढे सत्तेत भाजपसोबत गेले। आजच्या कारवायांवरून त्यांचं पुढे काय झालं असा सवाल विरोधक करतात। काँग्रेसच्या नाना पटोलेंनी तर धरणवाल्या विधानावरून फडणवीसांनी केलेल्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची आठवण करून दिली। याच महाराष्ट्रात येऊन ज्या पंतप्रधानांनी 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, तो आरोप 72 तासानंतर गायब कसा काय झाला? आणि जर दादा त्याच्यातनं निर्दोष असतील तर चांगली गोष्ट आहे। मग दादांनी व्हिडिओ स्पेशालिस्टवर आणि अगदी या देशाच्या पंतप्रधानांवर सुद्धा अब्रू नुकसानीचा दावा का दाखल करू नये? किंवा या देशाच्या पंतप्रधानांनी, मोदींनी आणि किरीट सोमय्या यांनी अजितदादांची जाहीर माफी मागितली पाहिजे आणि दादांनी पण म्हटलं पाहिजे की तुमच्यामुळे लोक मला विनाकारण 70,000 कोटीचा घोटाळा 70,000 कोटीचा घोटाळा म्हणत आहेत। बाबा, तुम्ही माझी माफी मागून टाका आणि विषय संपवा। जाहीरपणे सांगा की आमच्याकडून गैरसमजात झालं होतं का? ब्लॅकमेल करता। त्यामुळे हेच त्या अजित पवाराबद्दलचं धरणामधला जो विषय होता, टिंब टिंब टिंब, मी बोलत नाही ते कोणासारखं घाण, हेच भाजपवाले त्यांचा विरोध करत होते। आता हे त्यांच्या धरणामध्ये भाजपच्या हे गेले, आता ते धरण फुटायला आलं, फुटलं आता लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये त्यांचं
भाजप प्रणित जेवढे लोक आहेत त्यांना सत्तेतून बाहेर जावंच लागेल. ठीक आहे, आमचं आम्ही बघू, बाकीच्यांनी नाक खुपसायचं काही कारण नाही. नानाला म्हणावं, नाना तू किती पार्ट्या फिरून आलाय ते आम्हाला माहिती, कशाला शिकवतो मला. भ्रष्टाचाराच्या आरोपांबरोबर वय आणि गाडीच्या व्हायरल मुद्द्यावरून नाना पटोले आणि अजित पवारांमध्ये चांगलीच जुंपली. एखादा माणूस नोकरीमध्ये लागला तर महाराष्ट्र सरकारमध्ये 58व्या वर्षी रिटायर होतो. IAS IPS असेल तर 60व्या वर्षी रिटायर होतात. राजकीय जीवनामध्ये असेल तर भाजपमध्ये 75 वर्षानंतर रिटायर केलं जातं. मित्रांनो, काळ आता जर वय जास्त झालं, 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का नाही? भाजप सत्तेसाठी पागल झालेली आहे. ते काही पण करू शकतं. ते नियम कोणासाठी लावतील पण त्यांचे स्वतःसाठी नियम नसतात. आणि त्याच्यामुळे वयाच्या मर्यादा ज्या भाजपमध्ये लावलेल्या आहेत, आता मोदींचं वय किती असेल, त्यांनी रिटायर व्हायला पाहिजे. त्यांनी पण आता अजित पवाराला हिंमत असेल तर मोदींनी रिटायर व्हावं असंच म्हणावं ना. म्हणजे मग ते 75,000 कोटीचं 70,000 कोटीचा भ्रष्टाचार लवकर बाहेर येईल. तू आपल्या सगळ्यांचंच होणार आहे. ज्यावेळेस होईल त्यावेळेस विचारू ना, ज्यावेळेस होईल. 80च्या पुढे गेल्यावर विचारू. 80च्या पुढे ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.